सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाला अपघात। दरेगावजवळ सुप्रो गाडीचा झाला अपघात। 26 भाविक जखमी, तातडीने रुग्णालयात उपचारासाठी हलविले। सप्तशृंग गडावर देवीच्या नवस्फूर्तीच्या निमित्ताने येणाऱ्या भाविकांची वर्दळ वाढली असताना आज दिनांक 29 एप्रिल रोजी सकाळी 8:30-9च्या दरम्यान दरेगाव नजीक मोहनदरी फाट्यावर दुर्दैवी अपघात घडला। वळणावर नियंत्रण सुटल्याने एक 4 चाकी सुप्रो मालवाहतूक वाहन पलटी झाले। या अपघातात लहान बालकांसह महिला व पुरुष मिळून एकूण 26 जण जखमी झाले। अपघाताची माहिती मिळताच नांदुरी पोलीस स्टेशनचे कर्मचारी मनसाराम बागुल, निलेश शेवाडे आणि नितीन देवरे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। कळवण तालुक्याचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अभय बंगाड यांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून जखमींना वणी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविले। अपघातानंतर परिसरातील युवकांनीही मदतीला धाव घेतली। कळवण येथील पंकज पाचपिंड यांनी आपल्या खासगी वाहनाने काही जखमींना वणी रुग्णालयात पोहोचविले। तसेच नांदूर येथील चालक मालक संघटनेचे सदस्य व रुग्णवाहिका चालक पोपट गायकवाड, प्रशांत पाटील, घनश्याम निकम यांनीही मदत कार्यात मोलाचे योगदान दिले। वणी ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर वीराम ठाकरे, डॉक्टर अनिल पवार, डॉक्टर योगेश पाटील, डॉक्टर प्रकाश देशमुख यांनी जखमींवर तातडीने उपचार केले। काही गंभीर जखमी भाविकांना पुढील उपचारासाठी नाशिक सिव्हिल रुग्णालयात हलविण्यात आले। प्राथमिक माहितीनुसार अपघातग्रस्त सर्व भाविक वाशिम जिल्ह्यातील असून सध्या नाशिक येथे वास्तव्यास आहेत। भाविक सप्तशृंगी देवीचा नवस फेडण्यासाठी गडावर येत होते, मात्र दुर्दैवाने त्यांच्यावर ही आपत्ती कोसळली। या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून प्रशासनाने भाविकांच्या सुरक्षिततेसाठी अधिक उपाययोजना करण्याची मागणी होत आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी विभागीय संपादक किरण अहिरे, नांदुरी, कळवण। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस